राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले तरी शनिवारी 5 तारखेला एकत्रित मोर्चा निघेल आणि त्या मोर्चाला देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे। काल शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होईल, मी देखील येण्याचा प्रयत्न करेन, माझे सर्व कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील, तशा मी सूचना देखील दिल्या आहेत। काँग्रेस पक्ष सुद्धा हिंदी सक्तीच्या विरोधात आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे की काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। इतर संघटना म्हणजेच दलित पॅंथर वगैरे देखील या संघटनांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करत आहे। या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला याचं कारण असं की विषय तर महत्त्वाचा आहेच, परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठी माणसाच्या दृष्टीने पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत याचा आनंद जास्त आहे आणि याचा आनंद बहुतेक सर्वांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे। मोर्चाची वेळ आहे सकाळी 10च्या दरम्यान, त्याच्यावर आम्ही चर्चा करूच। आता फडणवीस आणि शिंदेंनी किती आटापिटा केला तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे। मोर्चाचा मार्ग असेल, मोर्चाची नक्की वेळ असेल, कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो, कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत, पुढली दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा नाही। पण मनसेचं म्हणणं आहे की गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा असावा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पक्षाची नेहमी एक भूमिका राहिलेली आहे, आंदोलनाची सुरुवात हुतात्मा चौकातून होते, त्याच्यामध्ये काही अडचणी असतात आणि आहेत, आम्ही त्याच्यावर आमच्या पक्षात चर्चा केलेली आहे। आम्ही चौपाटी हा सुद्धा पर्याय निवडला होता। परत सांगतो तुम्हाला, आता एकदा एकत्रित मोर्चा काढण्याचं ठरवल्यावर त्या संदर्भात दोघे मिळून आम्ही चर्चा करू। नाशिकचं काय एक मराठी भाषेचा एक विषय होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय, पण पूर्वी अजित पवार यांच्या एनसीपी कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत काही वेगळी विधानं म्हणजे सक्ती नको अशी विधानं होती, पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या एनसीपीचा पाठिंबा नसेल कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे। सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाने जर सरकार विरोधी भूमिका घेतली तर त्याच्यामुळे वेगळे काही संकेत जाऊ शकतात। याचा अर्थ मराठीवरचा अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात, मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे। ज्या हजारो लाखो मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं ही त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री, उपपिताश्री केंद्रातले जबरदस्ती करतायत आणि तरीही जर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शिवून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही। त्यांनी मराठी भाषेच्या सक्तीला काही विरोध नाही केला। हिंदी महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती करणं हा शिवरायांचाच अपमान आहे। काय सांगतात मला अजितदादा पवार? अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर हिंदी लादणं हा अपमान आहे महाराष्ट्राच्या शिवरायांचा। हे त्यांना मान्य आहे की नाही सांगावं त्यांनी। सर, मुंबईतील 1 कोटी जनतेने जर उत्तर भारतीयांना मदत केली तर याचा पुढचा महापौर उत्तर भारतीय असेल असं उत्तर भारतीय विकासाचे सुनील शुक्ला यांनी म्हटलं। नाही मला माहिती। बोलिए। एक मुद्दा अलीकडच्या काळात हा जेव्हा मोर्चा निघतो आहे तेव्हा भाजपचे काही आमदार हा प्रश्न उपस्थित करत आहेत की मोर्चाचं नेतृत्व किंवा मोर्चाची हात देणारे आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरावालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचे सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे। आतापर्यंत काय मिळालं, काय मिळवायचंय, मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून
ही अंतरावलीतील शेवटची बैठक आहे. आता विजय मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार, आत्ताच सगळं सांगणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुंबईला जायचं त्याबाबत, मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत, कोणता रूट आहे त्याच्याबद्दल, मराठा समाजाला आत्तापर्यंत काय मिळालं आहे, आता आपल्याला काय मिळवायचं आहे याबाबत चर्चा होणार आहे. अनेक प्रश्नावरती जिथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे. आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या 12 वाजता अंतरवालीत या, कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची, आपली एकजूट दिसली पाहिजे. घरी बसून आपली एकजूट दिसत नाही आहे. आपल्या लेकराबाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असला तर आपण महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आणि सगळ्यांना विनंती, अंतरवलीतली शेवटची बैठक आहे, त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. सगळंच मला आपल्या माध्यमातून, मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाही आहे. त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्त्वाच्या चर्चा होणार आहे. आणि ही मराठा बांधवांनी, गोरगरीब मराठा बांधव, श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले कामं सोडून अंतरवालीत उद्या 12 वाजता यावं, ही सगळ्यांना विनंती. मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी समोरील रोडवर थांबून मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांवर मालेगाव येथून अटक करण्यात आली, तर त्यांचा तिसरा साथीदार हा फरार आहे. ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली असून चक्करबर्डी रोडवरील अण्णासाहेब पाटील नगरातील हिरामण गायकवाड हे दुचाकीने अवधान MIDC येथून घराकडे येत होते. रेसिडेन्सी समोर जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर तिघे आले, ज्यांनी बळजबरीने मोबाईल हिसकावला आणि पळून गेले. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित मालेगाव येथे असल्याची माहिती मोहाडी पोलिसांनी निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली आहे. माहिती मिळताच पथक मालेगावला रवाना झाले आहे. मालेगाव येथील समीर खान सलीम आणि सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम दोघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याजवळून 20,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार हा अद्यापही फरार असून पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी PI शिल्पा पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन. मोहाडी पोलीस स्टेशनला 27/5/2025 रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं MIDC येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे 3 अज्ञात इसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता. त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या तपासाच्या दरम्यान आमचे माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब आणि SDPO उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे. यामध्ये मालेगावचे 3 आरोपी अटक करण्यात आले असून 2 आरोपी अटक करण्यात आलेले. हे गुन्ह्यात गेलेला जो ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे. एक आरोपी MIFUS तो अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकारे आम्ही 1 महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केलेली आहे. धन्यवाद. बारामतीमधील माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आभार मेळाव्याच्या पूर्वी माळेगावमध्ये मिरवणूक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हरिभक्त पारायण संगीता अण्णासाहेब पवार, वय वर्ष 50, राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हरिभक्त पारायण संगीता पवार या चिंचवडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कन्या आश्रम येथे राहत होत्या. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिर
मंदिरांनी पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले आणि त्यांनी संगीता पवार यांना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मंदिराजवळ असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास अद्याप पोलीस प्रशासन करत आहे. काय नेमकं घटना घडली? हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचडगाव म्हणून एक गाव आहे. तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे. तिथं एक संगीता पाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात. ते प्रवचन वगैरे पण करतात. तर रात्री ते एकट्याच होत्या. कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेले असताना कोणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे. तर प्रथमदर्शनी असं वाटत आहे. तरी PM आम्ही पाठवलेलं आहे. तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे. डॉग स्क्वॉड पण आलेला आहे. त्याच्यानंतर FSL जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत. तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे. आमचं एक तांत्रिक पथक पण आहे. तसंच वैजापूर टीम, स्थानिक पोलीस, आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत. लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो. येथील मंदिरात चोरी वगैरे झाल्याची बाब समोर आली का? इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे. पण देवीची जन्नत आहे आणि बाकी दागिने तसेच शाबूत आहेत. तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही. पण तसं काही त्या अंगलने पण आम्ही तपास करत आहोत. काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण करत आहोत. सर्व अंगलने तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही सत्तेत आहोत. सर्व प्रश्न समजून घेऊन मार्ग काढू. तसेच एकनाथ शिंदे यांना आम्ही या बाबतीत विचारू आणि एकनाथ शिंदे जरी गेले तरी शासनाचं धोरण ते मांडतीलच. पालकमंत्री मी व्हावं अशी आमच्या नेत्यांची चर्चा असून आम्ही मराठी हिंदी विरोधात नाही असं मंत्री भरत गोगावले म्हणाले. त्यासाठी भाजप आणि अमित शहाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच हा सगळे देवेंद्रजी पण मराठीच आहेत. देवेंद्रजी काय इतर कुठल्या ह्याचे आहेत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय. पण संजय राऊतांनी काही नाही काहीतरी वेगळं बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आणि तुम्ही पण त्यांना जास्त मनावर घेत नाही. काहीतरी वेगळं बोलायला पाहिजे तर तुम्ही त्यांना मनावर घेतलंय. कारण रोज डाळ भात खाऊन माणसाला कंटाळा येतो. कधीतरी आमटी, कधीतरी दाल खिचडी, व्हेज पुलाव किंवा अन्य काय जेवणार त्यांनी खायला पाहिजे. आता हा रोजच डाळ भात जर खात असेल तर मग कंटाळा येणार. शरद पवार देखील या मोर्चाला ज्याचा पाठिंबा दिलेला आहे. मराठी माणसांनी एकत्र यावं असं देखील त्यांनी म्हटलं. चांगली बाब आहे. आम्ही मराठीच्या विरोधात नाही आहे, हिंदीच्या पण विरोधात नाही आहे. हिंदी 5वी पासून जे शिकवतायत ते तर शिकवतायत. त्याचा विचार मगाशी मी सांगितलं की आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे दादा भुसे ही सगळी मंडळी त्या विचार करतायत. त्याच्यावरनं योग्य मार्ग काढतील. कारण आम्हालाही कळतंय की छोट्या लहान मुलांना हिंदीपासून पहिल्यापासून सुरुवात केली. मराठी भाषा हेच प्राधान्य असले तसेच हिंदी भाषेला कुठेही सक्ती केलेली नाही. मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अद्याप कळलं नाही. हिंदी भाषा असू नये यासाठी विरोध आहे का की मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व प्रयत्न केला जातोय. मोर्चाकडून काय साध्य होणार आहे हे सगळं राजकारण असून हिंदीची सक्ती केलेली नाही तर GR मध्ये मराठी भाषा सक्तीची आहे. संजय राऊत फक्त आकस आणत आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकारण असून मुंबई मराठी माणसांचीच राहणार. मुंबईवरती मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकणार. मुंबईमधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. भविष्यामध्ये ही जर युती राहिली तर राज्याच्या राजकारणात मोठा परिणाम होईल असं राजकीय निरीक्षक सांगतात. आपली काय भावना? नाही, माझं तर स्पष्ट मत आहे. त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय काय अजून घेतला नाही माझ्या माहितीप्रमाणे. जे काही आता भाषांना घेऊन जे काही राजकारण चालू आहे ते मला तरी न पटण्यासारखं आहे. आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे.
मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे, ती अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेने मराठी भाषा ही शिकवणंच आहे. हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही. हिंदी भाषेची सक्ती आपण कुठेही केलेली नाही. ही वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अजून कळलं नाहीये. मग नेमकं मागणी काय आहे? आता मला तरी आठवते, आम्ही जेव्हा शाळेत होतो तर आम्हाला पण हिंदी शिकवलं गेलं होतं. आपण सर्व जे शिक्षण घेतलेलं आहात, आपण आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा शिकवली होती की. मग नेमका तुमचा विरोध हा हिंदी भाषा असूच नाही असा आहे का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तरी कळू देत ना. म्हणून मला वाटतं फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे भाषेला घेऊन केलं जाणारं राजकारण आहे. मुंबईमधल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललं असं माझं तरी मत आहे. कारण एक स्पष्ट म्हणजे आपलं, मी आता यादीच ती वाचून दाखवतो. आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना परवानगी दिलेली आहे. 22 भाषा ह्या तिथे त्या 8व्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे, आपल्या मी राज्यातलं भाषा म्हणतोय, मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे. मग कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी, कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी. आपण कंपल्शन केलेलंच नाहीये ना. मग हे मोर्चे काढून नेमकं आपण काय साध्य करतोय? चोपडा तालुक्यातील गेल्या महिनाभरात पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी कापसापेक्षा मक्याची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली असून पेरणी केलेल्या शेतात पिकं डोलू लागली आहेत. गेल्या काही दिवसापासून चोपडा तालुक्यातील कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. ढगाळ व थंड वातावरण असल्याने मका पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकरी पावसाने उघडीप दिल्यानंतर आज मका पिकावर फवारणी करताना दिसत आहे. 2-1 दिवस आता पाऊस सतत चालू होता, त्यामुळे तर कामं करता येत नसणार. आळी पडलेली आहे का? अच्छा अच्छा. मग आता फवारणी करताय. जर अजून सतत पाऊस राहिला तर आळीचा प्रमाण वाढून जाईल. म्हणजे आता थोडंफार देवाने उघडीप द्यायला पाहिजे का? देवाने उघडीप द्यायला पाहिजे. ढगाळ वातावरण आणि थंड, त्याच्यामुळे अडीचा प्रादुर्भाव. अच्छा अच्छा. किती पूर्ण मका लावलेला आहे का दादा? 3 एकर मका. आधी मागच्या वर्षी बी मका होता का? नाही, आता उन्हाळ्यामध्ये मका होता. मकाच होता. कापूसनी लागवड करत का तुम्ही? नाही का? काय ना. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगाराची बस बेलोरे या गावी जात असताना चिंधादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर एकूण 9 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना चांदूर रेल्वे स्टेशनवरून अमरावती येथे रेफर करण्यात आले, तर बसमधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत. या घटनेनंतर कंडक्टर हा गंभीर जखमी झालेला दिसून आला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदूर रेल्वे बस डेपो येथे पोहोचल्यावर बसमध्ये बसल्यानंतर काही अंतरावर बस एका झाडावर जाऊन धडकली. बस धडकल्यानंतर प्रवाशांच्या अंगावर बसमधल्या खिडकीच्या काचा पडल्या, त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर-19 टीम इंडियाने वन डे सिरीजमध्ये विजयाने सुरुवात केली. भारताने इंग्लंडवर शानदार विजय साकारला. वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे या सलामी जोडीने कडक सुरुवात केली आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. वैभव आयुषने 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वैभव आऊट झाला. वैभवने 19 बॉलमध्ये 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केले. वैभवने या खेळीत 5 खणखणीत षटकार तर 3 चौकार लगावले. वैभव नंतर कर्णधार आयुषही झटपट आऊट झाला. आयुषने 30 चेंडूंमध्ये 4 4 सह 21 धाव्या साकारल्या.
भारताने 8 महिन्यांपूर्वीच बोली लावली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी बोली प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे भारताच्या या स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय स्थगित करण्यात आला. IOC अध्यक्षा क्रिस्टी कोवेंट्री यांनी गुरुवार 26 जून रोजी सांगितले, कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी ही प्रक्रिया थांबवण्याचा आणि तिचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यावर पुनर्विचार करण्यासाठी एक कार्यगट तयार करू. 41 वर्षीय क्रिस्टी यांनी लॉसने येथे कार्यकारी मंडळाची पहिली बैठक घेतली. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी भारत सरकारने IOCला पत्र लिहून या खेळांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी यावरती निर्णय अपेक्षित आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.